मराठा आरक्षण विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे। मराठा आरक्षण अधिसूचना मसुदा आणि हरकतीवर बैठकीत चर्चा होते। कॅबिनेट बैठकीमध्ये मराठा मागास सर्वेक्षण अहवाल सुद्धा सादर होणार आहे। मराठा आरक्षण विशेष अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। मराठा आरक्षण अधिसूचना मसुदा आणि हरकतीवर बैठकीत चर्चा होती। तर कॅबिनेट बैठकीमध्ये मराठा मागास सर्वेक्षण अहवाल सुद्धा सादर होणार आहे। याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। तत्पूर्वी ही महत्त्वाची बातमी, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षणाबाबत मराठा समाजासंदर्भातल्या आरक्षणाशी संबंधित सगळ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होते आणि त्यानंतर विशेष अधिवेशन सुरू होणार आहे। याआधी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते। आरक्षण अधिसूचना मसुदा, त्यानंतर हरकतीवर सुद्धा चर्चा होती आणि कॅबिनेट बैठकीमध्ये मराठा मागास सर्वेक्षण अहवाल सुद्धा सादर होणार आहे। मराठा आरक्षण प्रस्ताव कॅबिनेट समोर मांडण्यात आला। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, अपडेट्स? 10% आरक्षण, 10%। सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मंत्रिमंडळ बैठकी संदर्भातले अपडेट्स? राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये 10% आरक्षणाचा मुद्दा आता देण्यात आलेला समजतं, ज्याच्यानुसार शैक्षणिक आणि सामाजिक असं आरक्षण हे असेल, राजकीय आरक्षण मात्र नसणार आहे। मुळात ओबीसीला कोणताही धक्का न लावता अशा वेगळ्या स्वरूपाचं आरक्षण जे दिलं जाईल अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी ओबीसी समाजाला सुद्धा न दुखवणं हा मुद्दा आहे। दुसरीकडे जरांगे यांची मागणी सुद्धा काही प्रमाणात मान्य केल्या जाण्याचं दिसून येते। ठीक, सागर, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीसाठी। मराठा आरक्षण प्रस्ताव कॅबिनेट समोर मांडण्यात आलेला आहे आणि राजकीय आरक्षण नव्हे तर शिक्षण आणि सामाजिक सोबत नोकरीमध्ये 10% आरक्षण याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे।